श्री स्वामी समर्थ. चंपाषष्ठी हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस खंडोबा, जे महाराष्ट्राचे कुलदैवत आणि मार्तंड भैरवाचे रूप मानले जातात, यांच्या पूजेसाठी समर्पित आहे. या दिवशी खंडोबाचे षडरात्रोत्सव संपते. त्यानिमित्त पूजा, नैवेद्य काय करावे ते जाणून घेऊया. या सणाला महाराष्ट्रात विशिष्ट पद्धतीने पूजा आणि अनेक रूढी पाळल्या जातात. चंपाषष्ठीच्या आधी 6 दिवस खंडोबाची षडरात्रोत्सव पूजा म्हणून जागरण केले जाते. तेल आणि भंडारा या काळात देवाला तेलाचे स्नान घालण्याची आणि भंडारा उधळण्याची प्रथा आहे. भंडारा हे समृद्धी, आरोग्य आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. बेल आणि नैवेद्य. खंडोबाला बेलाची पाने आणि कांद्याची पात अर्पण केली जाते. नैवेद्याचा पदार्थ खंडोबाला वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी आणि कांद्याची भाजी यांचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. या नैवेद्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. नियम काय पाळायचे तर अनेक भाविक या काळात मांसाहार टाळतात आणि उपवास पाळतात. चंपाषष्ठीचे फळ काय आहे तर चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाची उपासना केल्यास शत्रूवर विजय मिळतो, वाईट शक्तीपासून मुक्ती मिळते, आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते, भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.